रसिको नमस्कार, मी पराग माटेगावकर ध्येयवेळी कलाकारच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. रसिको, तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत कारण तुम्ही माझ्या चॅनलला खूप छान रिस्पॉन्स देताय. खूप रसिक मला विविध कलाकारांची नावं सुचवत आहेत आणि माझे प्रयत्न सुरू आहेत त्यांची भेट घडवून देण्याचा. आज आपण भेटणार आहोत अशा एका महान कलाकाराला ज्यांनी गेली 45 वर्ष त्यांच्या कलेतून भरभरून आनंद आम्हा सगळ्यांना दिलेला आहे. आणि माझं भाग्य आहे की मला त्यांच्याबरोबर खूप काम करण्याची संधी मिळाली आहे. स्वप्नील बांदोडकर सारखा शिष्य ज्यांनी घडवला आहे आणि माझ्यासारखे अनेक म्युझिशियन त्यांना गुरुस्थानी मानतात. नाव त्यांचं मी सांगणार आहेच, पण तत्पूर्वी सबस्क्राईब बटन जे दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि हे चॅनल शेअर करा, लाईक करा. तेव्हा आपण भेटूया पद्मश्री डॉक्टर सुरेश वाडकर या समस्त रसिकांना माझा साष्टांग दंडवत. सुरेशजी, तुमची ओळख मी काय करून देणार. तुमचं गाणं आणि तुमचा आवाज ही तुमची ओळख आहे. इतकं मी बोलण्यापेक्षा याची एक छान सुरेल सुरुवात तुम्ही करावी असं मला वाटतं. पाहिले नवी तुला तू मला न पाहिले, पाहिले नवी तुला तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले ना मी तुला. क्या बात है. थँक्यू. वा वा वा, मस्त, एकदम सुरेल सुरुवात झाली. सुरेशजी, तुम्ही मुळात मला वाटतं गिरण गावचे. जे वाणीची चाळ नंबर 4, खोली नंबर 15. करेक्ट. तर तिथे तुम्ही तुमचं लहानपण गेलं आणि तिथून मग डायरेक्ट मुंबईत जियालाल वसंतजींकडे तुम्ही आलात. मग हा प्रवास कसा होता? कोणी ओळखलं की एक घरात गाणारा मुलगा आहे? ॲक्च्युली माझ्या वडिलांना खूप नाद होता संगीताचा. ते समोर सीताराम मिल्समध्ये काम करत होते, कपडा खात्यामध्ये जॉबर होते. आणि रोज संध्याकाळी कामावरनं आल्यावर ही मंडळी गात बसायची आणि पार्श्वनाथ दिग्रजकर म्हणून सांगलीवरनं त्यांना शिकवायला यायचे. तर मी आपलं लहान होतो, 4 वर्षाचा असेल, तर सारखं कानावर पडायचं ते. मी मग तर एक दिवस मी असं बाहेर बसून बाकडा वाजवून ती त्यांनी शिकवलेली चीज भिंपलासीची, कवन बताए हे शाम, कवन बताए हो चले जात मथुरा नगरी मां, मिलन को श्याम धाम, कवन बता. क्या बात है. ती ही चीज आणि त्यांनी शिकवलेला सरगम बाकीच्या त्यांच्या शिष्यांना आणि ताना विना मारत बसलो होतो, ते त्यांनी ऐकलं. तू कोण गाते म्हणून विचारलं त्यांनी. मी बाहेर बसून रूमच्या. तर माझ्या आईने सांगितलं की सुरेश गातोय म्हणून. तर त्यांनी मला पटकन, त्याच्या आधी मला शिकवणी चालू असताना कधी तबल्याला वगैरे हात लावला तर डांट पडायची, रागवायचे बाकी सगळी मंडळी. आणि दिग्रजकर साहेबांना मी मामा म्हणायचो कारण ते माझ्या आईला बहिणीसारखे अगदी होते. तर मी म्हटलं, त्यांनी मला बोलवलं. म्हटलं, ते कुठनं शिकला तू, कुणी शिकवलं तुला? म्हटलं हे तुमचं ऐकून थोडंसं मी घाबरलो होतो थोडा, आता बहुतेक डांट पडणार.
मग त्यांनी दादांना, म्हणजे मी वडिलांना दादा म्हणायचो आम्ही, दादांना बोलवलं. माझा मामा खूप माझ्यावर प्रेम मामाचं, माझ्या मामाला पण बोलवला आणि लगेच हार तुरा मागून प्रॉपरली शिकवणी सुरू झाली. 4थ्या वर्षी? हा. वा. मग 1-2 वर्ष त्यांच्याकडं करत असतानाच ते म्हणाले की तबल्याची बाजू पण तुझी चांगली पाहिजे. म्हणून मग पंडित सदाशिव पवार त्यांच्याकडं, आमिर हुसेन खान साहेबांचे शिष्य, त्यांच्याकडे तबल्याला त्यांनी मला लालबागला पाठवलं. त्यांच्याकडेही 1-2 वर्ष मी तबला शिकत होतो. एक दिवस आमचे फॅमिली डॉक्टरनी म्हणाले की अरे बांद्र्यात पंडित जियालाल वसंत आहेत, माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि ते लहान लहान मुलांना शिकवतात. आमचे फॅमिली डॉक्टर शहा, तर त्यांच्याकडं तुम्ही घेऊन जायला. अशा प्रकारे मी रिलायल रोडवरनं बांद्र्याला आलो. आणि तो दिवस मला वाटतं पाडव्याचा दिवस होता. पाडव्याचा. हा. त्याच्यानंतर मग एवढ्या लांब येणं जाणं, लहान होतो ना वयाने. मग गुरुजींकडे आलो त्यावेळेला मी 8-9 वर्षाचा असेल. तर गुरुजी म्हणाले एवढ्या लांब येतो जातोस तू, त्याच्याऐवजी तू इथंच माझ्याकडेच राहा. तसं मी गुरुग्रही राहून आश्रम पद्धतीनं माझं गाणं वाजवणं, माझं शिक्षण, सगळं माझ्या गुरुजींनी, माझ्या दिदींनी, प्रेमनी, माझ्या माताजी खूप प्रेम केलं, मुलासारखं प्रेम केलं. आजही जे काय आहे माझ्याकडं त्यांच्या आशीर्वादामुळे आहे. सुरेशजी, तुम्ही मला वाटतं 1976चा काळ असेल, एका कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आणि इंडस्ट्रीतले सगळे दिग्गज लोक सगळे पहिल्या रांगेत होते परीक्षक म्हणून वगैरे वगैरे. मग त्यामुळे तुमचा इंडस्ट्रीत प्रवेश झाला ना? हा, कारण त्याच्या आधी माझं क्लासिकलचंच पण माझे गुरुजी हे ज्याला म्हणतो ना एक संगीत शास्त्रात एक पदवी आहे वाग्यकार म्हणून. म्हणजे ज्या व्यक्तीला संपूर्ण कला मध्ये पारंगतता असणाऱ्या माणसाला वाग्यकार म्हणतात. बरोबर. गायन, वादन, नृत्य, साहित्य, नाटक, तर त्याला परफेक्ट शोभणारं असं नाव म्हणजे माझ्या गुरुजींचं, पंडित जियालाल वसंत. तर त्यामुळं क्लासिकल, इन्स्ट्रुमेंटल, गायनातले सगळे प्रकार, खयाल गायकी, ठुमरी, गझल, भजन, कारण स्वतः खूप चांगले रायटर होते, कवी, शायर, आणि रेडिओ बरोबर त्यांचं ॲफिलिएशन होतं. ते एक्सटर्नल विभागाचे डायरेक्टर होते दिल्लीत. पण मुंबई ज्या वेळेला आले ते सूरसिंगारमध्ये परफॉर्मन्स करायला आले होते, त्यांना मुंबई खूप आवडली 1952 मध्ये. तर ते मुंबईलाच राहिले. अच्छा. त्या स्पर्धेत काय गायला होतात तुम्ही? मी आणि गुरुजी सूरसिंगारचे जे डायरेक्टर होते ब्रिजनारायणजी, त्यांना भेटायला गेलो होतो. तर ते गुरुजींच्या खूप जवळचे मित्र होते. ते म्हणाले अरे सुरेश, तुम हमारा कंपटीशन हो रहा है, तुम क्यों नहीं इसमें पार्टिसिपेट करते हो? तो मी त्यांना म्हटलं अंकल मला काही येत नाही फिल्मी गाणं वगैरे, कारण लक्ष नव्हतंच माझं क्लासिकल फिल्मी गाण्यांकडे नव्हतं. बाकी खयाल, ठुमरी, गझल, भजन. पण एक गाणं मला खूप आवडायचं, ते क्लासिकल बेस्ड होतं. कुठलं? अजहून आए बालमा सावन बेता जा. ते गुरुजी माझ्याकडनं कधी कधी ऐकायचे ते गाणं. तर गुरुजी म्हणाले अरे काय तुला येतं ना एक गाणं, ते गा. 2 गाणी करायची होती. मग परत आम्ही घरी आल्यावर
संध्याकाळी त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, हा छायागीत चाललं होतं. त्याच्यात आणखी एक रफी साहेबांचं गाणं, बरं. तू कहा वा वा, क्या बात. ये बता इस नशीली रात में माने ना मेरा दिल हा, दीवाना. क्या बात आहे. मग ही 2 गाणी मी सिलेक्ट केली आणि कॅसेट पाठवली. आणि मधल्या काळात मी माझ्या दिदींनी प्रेम वसंत माझी बहीण जी आहे, हा, तुम्ही ओळखता हो तिला. दीदी. तर ती स्कॉलरशिपवर जर्मनीला गेली होती. अच्छा. तर तिनं मला बोलवून घेतला की इथं काही प्रोग्राम्स मला सितारीचे करायचे आहेत. आणि कारण माझं गाणं आणि तबला हे दोन्ही एकत्र माझा रियाज चालू होता. तर मी गेलो जर्मनीला. 2-3 महिने मी तिकडं राहिलो, प्रोग्राम्स केले, बर. युरोप बघितला मी, युकेला आलो, हा, युके पण ऑलमोस्ट सगळं बघितलं. बर. तर लंडनला गुरुजींचा फोन आला की असं असं तुझं सिलेक्शन झालंय आणि नोव्हेंबरमध्ये 76ची गोष्ट आहे, हो, नोव्हेंबरमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि प्रत्यक्षात तुला कॉम्पिटिशनमध्ये गायचं आहे. 40 मुलं निवडली होती सगळ्या भारतातनं. बरं. त्याच्यात हरिहरन, मी, कविता कृष्णमूर्ती, राणी वर्मा, खूपशे लोक होते पार्टिसिपंट. हो. क्या बात आहे. मग मी परत ज्या वेळेला आलो, मला वाटतं सप्टेंबरमध्ये परत आलो मी. हा, मे जूनमध्ये गेलो होतो आणि 2-3 महिने 4 महिने राहिलो मी बाहेर. त्यावेळेला काय काम वगैरे नव्हतं आणि तोपर्यंत मी म्हणजे 2 वर्ष कॉलेजमध्ये जाऊन बरं. शेवटी मी फक्त कॅन्टीनमध्ये बसायचो, ऑमलेट वडापाव वगैरे खाऊन चहा पिऊन मग घरी यायचो. तर गुरुजी म्हणाले की तू काय वेस्ट करतोस टाइम, त्याच्याऐवजी रियाज कर, कशाला उगीच, तुला जर नसेल लक्ष लागत तुझं. पण शिक्षण हे झालं पाहिजे असं आमच्या दीदीचा खूप, कारण ती एज्युकेशनिस्ट असल्यामुळं, शी इज MA विथ इंग्लिश, म्युझिक अँड जर्मन. क्या बात आहे. जर्मन लँग्वेजेस तिने जवळजवळ 25 वर्ष शिकवली वा. मॅक्स मुलर भवनमध्ये. तर तिचं शिक्षणाकडे पण खूप, तिच्यामुळं मी निदान 2nd इयरपर्यंत कॉलेज केलं. मग मी म्युझिक घेऊनच ग्रॅज्युएशन केलं. वा. मग ही कॉम्पिटिशन झाली. अच्छा. तर ही 2 गाणी गायलो मी. तर समोर रवींद्र जैन साहेब, जयदेवजी, हृदयनाथ मंगेशकर साहेब, शिवजी, हरिजी, बाबूजी फडके साहेब, अजून कोण पाहिजे, सगळेच होते. मग रवींद्र जैन साहेबांनी स्टेजवर येऊन अनाऊन्स केलं की मी ह्यातल्या विनरला पहिला ब्रेक देईन म्हणून. वा. तर त्यांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे विदिन 4-5 मंथ्स पहिली पिक्चर राजश्री प्रोडक्शनची सुरू झाली होती. तर राजकुमार बडजात्या साहेबांना त्यांनी माझा आवाज ऐकवला. ते म्हणाले ठीक आहे, बहुत अच्छा है लड़का, इसको गवाते. वा. पण लागलीच त्यांनी 2-3 सिनेमांमध्ये मला दादूंनी. तुमचं आणि त्यांचं ट्युनिंग फार म्हणजे शेवटपर्यंत खूप छान, वेगळे रिलेशन्स होते. म्हणजे ते गेल्यानंतर त्यांचं पार्थिव सुद्धा आजी वसंतला ठेवलं होतं. माझ्या मोठ्या भावासारखे. आणि त्यांनी मला एवढं प्रेम केलं. आज जे काय मी आहे ते त्यांच्यामुळं. त्यांनी जर मला आणला नसता इंडस्ट्रीत, तर इंडस्ट्रीत घुसणं तुम्हाला माहिती आहे कसं होतं ते. खरंच आहे. काय कंपोजिशन्स आहेत त्यांच्या. अरे बापरे, असा एकही संगीतकार आतापर्यंत माझ्या नजरेला नाही आलेला जेवढा गुणी माणूस दादू होते. तसंच म्युझिक, तसंच रायटिंग, गाणं सुद्धा असे लिहायचे. आणि तो त्यांचा प्रवाह जो आहे तो सतत असा वाहत असायचा. म्हणजे मी कित्येकदा नंतर जसं जसं मी त्यांच्याकडं खूप जुना होत गेलो, तसं मग कधी कधी मी असं वाटतं की दादू क्या आप एक बार वो जो हो जाता है फिर उसको कुछ और नया सोचता है आपको, फिर उसको करना पड़ता है. तो बेटा तुम गाते हो इसलिए बताता हूँ. क्या बात है. तर त्यांचं प्रेम होतं.
आणि खूप मजा यायची. ते अक्षरशः रस काढायचे गाणाऱ्याचा. पण ज्या वेळेला ते रेकॉर्ड होऊन आपण ऐकत बसतो ना, हा, त्यावेळेला कळायचं की अरे बाप रे, काय झालं गाणं हे. तुमचे आणि दीदींचे डुएट्स वगैरे तर फार हो, सुंदर. yes, हुस्न yes, yes. पहाडो का. जी 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 जी. सुरेश जी, एक लाईन. हुस्न पहाड़ों का ओ साहिबा, हुस्न पहाड़ों का क्या कहना के 12 महीने वाह, वाह. यहाँ मौसम जाड़ों का. वा वा वा, जात नाही डोक्यातनं गाणं. कितीही त्याच्यानंतर गाणी झाली तरी गाणं जात नाही डोक्यातनं. खूप छान, खूप गुणी माणूस होता. खूप गुणी माणूस. सुरेशजी, तुम्ही स्वतः गुरु शिष्य परंपरेत राहून शिकलात, तुम्ही आता सांगितलं. आणि स्वतः तुम्ही, मला वाटतं त्याच उद्देशाने की गुरुचं महत्व काय आहे हे तुमच्याशिवाय अजून कोणाला चांगलं माहिती असणार, म्हणूनच तुम्ही विद्यालय सुरू केलंय आणि असंख्य विद्यार्थ्यांना विद्यादानाचं काम करताय. एक उत्तम उदाहरण स्वप्नील बांदोडकर एक आहेच. हल्ली सगळीकडे तो गात असतो, उत्तम गायक आहे. तर आणि मला तुमच्या विद्यालयाबद्दल एक विचारायचं आहे. तुम्ही क्लासिकल शिकवतात सकाळी. म्हणजे मी तुमचं हे शेड्यूल, मी पहिला फोन 92 साली तुम्हाला केला होता, तेव्हाही तुम्ही मला आजच्यासारखं 12 वाजताच बोलवलं होतं. 9, 9:30 ते 12 पर्यंत तुमच्या मुलांबरोबर रियाज असतो. पण मी असं ऐकलंय की आधी क्लासिकल आणि नंतर लगेच लाईट. मग त्यात मेहदी हसन साहेबांच्या गझल्स असतील म्हणा, दीदींची गाणी असतील, किंवा बडे गुरुजी त्यांच्या गझल, या मग या मागचा उद्देश काय की क्लासिकल नंतर लगेच लाईट? ऍक्च्युली स्विच ऑन स्विच ऑफ जो प्रकार आहे तो तुम्हाला अगदी पहिल्यापासून त्याला हाताळता आलं पाहिजे. बरोबर. आणि माझ्या गुरुजींची शिकवण आहे की मला आठवतं की ते रियाज करवताना मला पहिला मी फक्त मालकंस, मी 20 ते 22 वर्ष मी फक्त मालकंस गायचो गुरुजींच्या समोर बसून. बापरे. आणि त्यांचं हे म्हणणं होतं की एक राग, जसं आपण, तुम्हाला चिल्ला हा शब्द माहिती असेल, पण तो 40 दिवसाचा असतो. पण माझी सुरुवात रियाजाची व्हायचीच मालकंसनी. बरं. तर मालकंस 1 तास, सव्वा तास गायला गुरुजींबरोबर की त्याच्यानंतर मग छोटी छोटी खयाल किंवा बंदिशे गायचो मी. असं आमचं, मी कॉलेजमधनं 9 वाजता यायचो, जरासा नाश्ता वगैरे करून 9:30 वाजता जे सुरू करायचं ते 12:30 1 वाजेपर्यंत. म्हणजे मला गुरुजी घेऊन बसायचेच. आणि त्यावेळेला ते नेहमी म्हणायचे की बघ, इथपर्यंत त्यांचं असं सांगणं असायचं की आता तू ठुमरी गातोयस, ठुमरीमध्ये पण जे न्यूअन्सेस आहेत ते काय प्रकारचे असावेत जेणेकरून ते खयाल गायकीतली जागा नाही वाटली पाहिजे. करेक्ट. खयाल गायकीमध्ये गमक फार प्रकार करतो आपण, किंवा सट्टा, सपाट तान वगैरे. ठुमरीमध्ये त्या दोघांचं मध्य असा गाठून, बरोबर, जे तुम्ही न्यूअन्सेसची जे फुलं लावत जाता ती तशी वाटली पाहिजे. लाईटमध्ये तुम्हाला जास्त कंट्रोल पाहिजे व्हॉइसवर. बरोबर आहे. आणि तुम्ही रियाजी असला तर गळा सारखा ओढत असतो बाहेर. बरोबर. हे पण घे, ते पण घे. नाही, ते जिथं सजेल तेच गायचंय. करेक्ट. म्हणजे तुम्ही गझल गाताना भजन नाही वाटलं पाहिजे आणि भजन गाताना गझल नाही वाटलं, नाहीतर ते भजल होऊन जाईल. आणि हे खरं आम्ही शिकलो गुरुजींकडनं, त्याच्यानंतर लताबाईंकडनं.
आणखीन मला एक विचारायचं आहे, तुम्ही म्हणाला तुम्ही तबला शिकलात, जी. त्यामागचा एक उद्देश कळू शकतो की गायकाला तालांची तालाचं सायकल अंग पाहिजे, तालाचं अंग पाहिजे, पण तुम्ही सतार सुद्धा शिकलात, जी. त्यामागचं काय कारण? गुरुजी, पुन्हा गुरुजींची आठवण इथं प्रत्येक क्षणाला होणार आहे. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आयुष्यात गाणाऱ्यांनी एक तंतुवाद्य शिकलंच पाहिजे. बरं. तंतुवाद्य किंवा तुम्ही तानपुरा तर लावताच, तानपुरा, बरोबर. पण तंतुवाद्य हे ज्या वेळेला तुम्ही वाजवता त्यावेळेला तुमची सुराची जी जवळीक आहे हा, ती जास्त वाढायला लागते. करेक्ट, बरोबर. कारण सितारमध्ये बाजची जी तार आहे हा, आणि तरब, हो, ती एकजीव झाली तर त्याचा झंकार झंकार येतो, येतो. करेक्ट. नाही तर ते वाजत नाही. जसं स्वयंभू गंधार आपल्या तानपुऱ्यात येतो, बरोबर बरोबर. त्या प्रकारचे ते जे तुम्ही ट्यून करून ज्या वेळेला वाजवता त्यामुळं तुमच्यातला जो सुरीलापणा आहे तो जास्त वाढतो आणि तो परफेक्शनच्या दिशेने हो, तुम्ही चाल खरंच आहे. तुमची सुरू होते. मी जे काय ऐकलं तुमच्याबरोबर, कधी बरेचदा वाजवायचा योग आला, तुम्ही ओपनमध्ये असू द्या, थिएटरला असू द्या, साऊंड सिस्टीम तुम्हाला प्रॉपर फीडबॅक बरेचदा थिएटरच्या अकॉस्टिकमुळे मिळत नाही बरेचदा, पण तुम्ही जेव्हा गात असता तेव्हा षड्जाचं तुमचं नातं ते बरोबर दिसत असतं, कुठेही एवढं इकडचं तिकडे होत नाही. ते करून घेतलंय. आणि क्या बात आहे. कसं की तंतुवाद्य शिकत असल्यामुळं मी अगदी सिनियर डिप्लोमापर्यंत सितारीचा पण मी परीक्षा दिल्यात. थोडासा डान्सही शिकवला काय गुरुजी, सांगताय? कथक डान्स. तर गुरुजी म्हणाले की हे थोडंसं आत तुला उद्या जर तू समजा एक मेन स्ट्रीम मधला गाणारा जरी नाही झालास तरी एक चांगला टीचर, एक गायन शिक्षक हा, तू एक चांगला होऊ शकतोस. आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी हाताळणं खूप गरजेचं प्रत्येकाला. तबला तर मस्त आहे, बरं. पण एक तंतुवाद्य. वा, मग तुम्ही व्हायोलिन शिका, सितार शिका. पण मला सितार खूप आवडायची, त्यामुळं मी, कारण दीदी पण मला शिकवायची, गुरुजी पण. गुरुजींच्या हातात काय सितार वाजायची, वा, काय व्हायोलिन वाजायचं, हे आता माझे गुरुजी आहे म्हणून मी ते उपभोगलंय. त्यामुळे मी असं सद्गुरू ना बघितलाय ना बहुतेक बघू शकत. सुरेशजी, तुम्ही सुद्धा मुलांवर, तुमच्या शिष्यांवर तसंच प्रेम करता? मी त्यांच्याकडनंच सगळं शिकलोय. कारण त्यांचं हे म्हणणं आहे की आपण, आणि ते रोजच्या आयुष्यातल्या जीवनातल्या ज्या उदाहरणं आहेत तीच द्यायचे. ते सगळ्यात आधी म्हणायचं की गाणं कसं आहे सुरेश, की ज्या दिवशी तुला खरं कळायला लागतं त्या दिवशी तुझा जाण्याचा टाइम येतो. हो, तोपर्यंत तू शिष्य म्हणूनच कमाल आहे, वागला पाहिजेस. सारखं तुझे कान जे आहेत शिकण्यासाठी उघडे पाहिजे. कारण सैरा म्हणतो ना आपण, मृगतृष्णा. हा, गाणं हे असं असतं, आपलं डिस्टन्स जो आहे तो त्या मृगतृष्णेसारखाच असतो. वा, कमाल आहे. तुम्हाला इथनं होणारे, आपण खूप रियाज केलाय आता, पण तुमची लांबी आहे ती कायम तेवढीच राहते. तुमचं आणि गाण्याचं जे अंतर आहे ते नेहमी आणि ज्या दिवशी तुम्ही फार जवळ जाता ना त्या दिवशी हो, तुम्हाला जाण्याचा संदेश सरस्वती मातेकडनं मिळतो. सुरेशजी, तुम्ही हे सगळे तुमचे विचार आहेत, इतका तुमचा रियाज आहे, म्हणूनच सगळ्या मंगेशकर कुटुंबियाचं तुमच्यावर प्रेम आहे, खूप प्रेम. म्हणजे दीदींचं आहे, बाळासाहेबांचं आहे, त्यांनी तुमच्याकडून किती छान छान कंपोजिशन्स गाऊन घेतल्या. मला एक विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या कंपोजिशन्स गायला तशा कठीण असतात, सोप्या नसतात, खूप कठीण. पण मग एवढा रियाज केल्यानंतर सुद्धा त्या कठीण वाटतात तुम्हाला? त्याला कधी कधी मामासाहेब, म्हणजे आम्ही प्रेमाने
बाळासाहेबांना, मंगेशकर साहेबांना, मामासाहेब, त्यांचाही खूप हात आहे त्याच्यात. कारण ते गाणं माझ्यावर एक तर त्यांचं अतिशय जास्त प्रेम आहे आणि ते त्यांच्या डोळ्यातनं दिसायचं. मला कधी त्यांनी सुरेश असं कधीच म्हटलं नाही. बरं, या गायक या, क्या बात आहे. असंच म्हणतात ते मला. आणि गाणं शिकवताना कसं गाणं शिकवावं हा, हे त्या माणसाकडनं शिकावं. बर. हा, त्यांचं तुम्ही दयागणा गायला आहात, त्यांचा उल्लेख निघाला, ते गाणं तुमच्याकडनं. हा, आता त्याच गाण्याचं मी तुम्हाला उदाहरण हा. म्हणून पण आणि गातोय मी की आता बघा ते गाणं शिकवताना दया घना हा जो सूर दाखवण्याचा जो प्रकार आहे, करेक्ट, ते खूपशे संगीतकार नाही दाखवू शकत. हा, कारण त्यांच्या आपल्या लिमिटेशन्स असतात. बरोबर. पण बाळासाहेब म्हणजे आमचे मामासाहेब स्वतः एक गायक, मातब्बर गायक असल्यामुळं करेक्ट, आणि हार्मोनियम, सरगम ते कोळून प्यायलेले आहेत. आता दया क्या बात आहे. दया नाही. आता बघा मी गाताना मोघम गायला, बरोबर, दया घना जे स्टँडिंग नोट्स आहेत. करेक्ट. ही गायकी एक रफी साहेबांच्या गाण्यात मिळते बघा. दीदी आहेत, लताबाई आहेत. क्या बात. तर का तुटले वा वा, चिमणे चिमणे एक्सप्रेशन म्हणजे ते सगळं ते एकदम कम्प्लीट गाणं असं माखून मगच ते आपल्या गायकाला शिकवतात असं मला वाटतं. मग याच्या रिहर्सल्स पण खूप व्हायच्या. मी दयागानाच्या 3-4 रिहर्सल्स केल्या. चिमणे घरटे उरलो बंदे असा 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 ही मंगेशकरांची जागा आहे. क्या बात आहे. कारण बाबांचा जी स्टाईल होती, दरा वा वा वा, तर ह्या त्यांनी शिकवलेलं आहे आणि ह्याचा प्रयोग आम्ही बाहेरही कुठं कुठं करायला मिळतो चान्स. क्या बात आहे. आणि त्या संगीतकाराला इतकी मजा येते, अरे यार ये तुमने बहुत अच्छा किया ये. तर ह्यांच्याकडनं शिकलेलं जे आहे ते एक दुसऱ्याकडं त्याचा वापर करून क्या बात आहे, त्या गाण्याला कसं सुंदर करता येईल हे ह्या लोकांनीच शिकवलेलं आहे. सुरेशजी, तुम्ही दीदींबरोबर जेव्हा केव्हा पहिलं डुएट गायलं असेल, तुम्ही दीदी काय आपण सगळेच बघतो, तुम्ही तर सरस्वती मा म्हणूनच दीदींचा नेहमी उल्लेख करता. त्यांच्याबरोबर पहिलं डुएट गाताना तुम्हाला मग असं टेन्शन नाही, पण असं एक आज आपल्याला दीदींबरोबर गायचं आहे असं काही तेव्हा एक प्रेशर म्हणा काही होतं तेव्हा? खूप जास्त माझे पाय लटपटत होते आणि ते गाणं पण त्यांच्यामुळेच मिळालं होतं मला. कुठलं गाणं होतं? क्रोधी फिल्म होती सुभाष घई. बर. तर त्याआधी दीदींनी माझी जी गाणी घरी मला बोलवून जी रेकॉर्डेड सॉंग्स होती माझी 10-12, तर ती ऐकली त्यांनी आणि माझ्यासमोर सगळ्या मोठमोठ्या म्युझिक डायरेक्टर्सना फोन केला की मी असं सुरेश वाडकर म्हणून मुलगा आहे, त्याला पाठवते, खूप छान गातो, तुम्ही त्याला जरूर तुमच्याकडे गायला द्या. बरं. त्या लक्ष्मीजींना बोलल्या असतील. मग ते क्रोधीमध्ये सचिनवर एक गाणं पिळगावकरवर, बर, चल चमेली मेवा खिलाऊंगा, त्या गाण्याच्यासाठी मला बोलवलं. एकदम घाबरून होतो मी,
दीदींबरोबर पहिलंच गाणं आणि दीदींमुळंच तर मला खूप लक्ष ठेवून मला गायला पाहिजे ते गाणं. तर खूप 3-4 रिहर्सल झाल्या होत्या. खूप दीदींनी खूप प्रेमाने अगदी आणि मला म्हणाल्या की हे बघ, जसं लक्ष्मीजी गातात ना तसा गाण्याचा प्रयत्न करायचा, संगीतकाराला आधी खुश करायचा. वा. तर मधनं येऊन काहीतरी सांगायचे लक्ष्मीजी किंवा सुभाष घई यायचे. हळूच माझ्याजवळ आल्या, बघ ते सांगतायत ते चांगलीच गोष्ट आहे, तेही लक्षात ठेव, पण तुझ्या मनाप्रमाणे तू गा. बर. गाणं व्यवस्थित तू रिहर्स केलेस, मला दिसतंय ते, न घाबरता. कारण पहिलंच गाणं ते पण महबूब स्टुडिओमध्ये, माईकवर प्लेसिंग कसं करायचं वगैरे हे सांगायला चॅटर्जी साहेब होते त्यावेळेला, रॉबिनदा बर मेन रेकॉर्डिस्टचे, ते यायचे. तर दीदी म्हणाले की बिलकुल नर्वस व्हायचं नाहीस, अगदी मन लावून गा, छान गातोय. एवढं बोलल्यावर मी थोडासा रिलॅक्स झालो. मी असं ऐकलंय सुरमई श्याम तुम्ही गात असताना त्यांनी काहीतरी बारीकसे येऊन सजेशन दिलं होतं. येस येस येस. सुरमई श्याम हे पहिलं मराठीत गाणं शांताबाईंचं लिहिलेलं, मामासाहेबांचंच गाणं, स्पर्श सांगेल सारी कहाणी. तर ते खूप दीदींना आवडायचं. बर. आणि ते गाणं मधनं ऐकायच्या पण. मामासाहेब लावायचे घरात ते गाणं. तर ज्या वेळेला मी ते फिल्म नाही आली, मग मी नेहमीच मामासाहेबांना म्हणायचं, अहो एवढं चांगलं गाणं आपलं वेस्ट झालं. तर म्हणाले असं नाही, कधी ना कधी त्याची वेळ येईल, आपण त्याला यूज करू त्या गाण्याला. आणि लेकींच्या वेळेला इतकं चपकल गुलजार साहेबांनी ते लिहिलंय त्याच्यावर शब्द, आणि असं वाटतं की पहिलं ओरिजिनल मराठी होतं की हिंदी होतं, इतकं ते त्याचा जीव एक झालेला आहे. तर गाणं रेकॉर्डिंग चाललं होतं, दीदी म्हणाल्या की मी ऐकायला येणार. मी म्हटलं अरे बापरे. तर समोर त्या वेस्टर्न आउटडोअरमध्ये मॉनिटर रूममध्ये समोर बसल्या होत्या माझ्या. तर सिंगर्स बूथमधनं त्या दिसायच्या मला 2-3 रेच, कारण ते मी पूर्वी पण मराठीत गायलो होतो. त्याच्यानंतर ते रेडिओ टी व्हीवर पण एका प्रोग्राममध्ये मला वाटतं शब्दांच्या पलीकडले वगैरे त्या मामासाहेबांबरोबर गायलो होतो. तरी पण साक्षात सरस्वती समोर बसल्या आहेत आणि ते गाणं म्हणायचं म्हणजे पोटात अगदी गोळा येत होता. आणि मी सारखा मनात म्हणत होतो, हो दीदी प्लीज जा ना, जा ना. तर एकदा असा हात जोडून म्हणलं, नाही मला गाणं ऐकायचं. मग 2-3 रिहर्सल्स त्यांनी ऐकलं. मग त्या उठल्या, यायला माझ्याकडे आल्या. बरं. त्यावेळेला खूप छान गातोयस, खूप छान गातोयस, फक्त एक सजेशन करू का तुला? तर म्हणलं अहो कमाल आहे, तुम्ही विचारताय काय? त्या म्हणाले की स्पर्श नाही, सुरमई शाम इस तरह सांस मी असं सांस ले, मी असं ओपन गात होतो. पण सांस म्हणले एवढंच करतो, क्या बात आहे, माझ्यासाठी एवढंच करतो, एवढं सांगितलं आणि त्या निघून गेलं. पण त्याचा एकदम इफेक्ट कसं आहे की ते असं काटा येतो अंगावर, साक्षात परमेश्वर येऊनच बोलतो ना अशा वेळेला. तसंच सुधीर फडक्यांबरोबर तुम्ही खूप काम केलंय. काही गाणी तर ती फारच सुंदर आहेत. एक गाणं तर ते गुरु एक जगीत राहता, ते आलंच नाही बाहेर, पण ते गाणं पुन्हा करणार आहे मी. क्या बात आहे, खरंच करा. मग बाबूजींबद्दल, कारण
मी 1-2 कार्यक्रमातूनच ऐकलंय तुम्ही जे त्यांचे गाण्यातले जे त्यांच्या चालीतले डायमेन्शन्स जे तुम्ही सांगता ना, त्यामुळे अजून लोकांना ते गाणं कळतं. काय तुम्हाला नेमकं बाबूजींबद्दल? बाबूजी, लताजी, आशाताई हे माझी दैवत आहेत. रफी साहेब, मेहंदी हसन साहेब, खूप यांच्या गाण्यातनं रोजच मी आजही पारायण करतो या गाण्यांची. दीदी आहेत, आशाताई आहेत, किंवा रफी साहेब आहेत, किशोरदा आहेत, किंवा मेहंदी साहेब आहेत, रफी साहेब आहेत. एक गाणं चालू केलं की निदान एक 40-50 वेळ मी ॲट अ स्ट्रेच ऐकतो मी गाणं. आणि पराग प्रत्येक वेळेला त्या गाण्यातल्या आणखी बारकाया ज्या आहेत त्या प्रत्येक वेळेला दिसत जातात सारख्या. बाबूजींना ज्या वेळेला मी ऐकतो किंवा लताजींना मी ऐकतो, मी अक्षरशः रडायला लागतो. मला रडायलाच येतं. कारण शब्दांना खरा न्याय जर दिला असेल कोणी, तर ही माझी 2 दैवत जी आहेत. म्हणजे एवढं परफेक्ट कोणीच नाही. गाणं फार कठीण आहे, खरंच आहे. आणि हे जे 2 समुद्र आहेत त्यातनं प्रत्येक वेळेला एक काडी बुडवून जेवढं पाणी त्याच्यावर येईल एवढंच आम्ही करू शकतो, कारण तिथपर्यंत पोचूच शकत नाही. तर बाबूजी सुद्धा गाणं सांगताना त्यांचा चेहऱ्याचा भाव, त्यांच्या गळ्यातली जे स्वरांची जी डायमेन्शन्स आहेत, म्हणजे आपण जशी समजा गुलाबाच्या पाकळ्या मधल्या पानांमध्ये जसे घालतो तसे त्या गुलाबाच्या पाकळ्यात ते लोक हे लोक गातात. क्या बात आहे. त्या पाकळ्यांसारखे गातात. म्हणजे मधला सुद्धा जो अंश आहे सुरांचा, 2 सुरांचा मधला अंश, पण ते इतक्या बारकाईने आणि सफाईने साधतात. त्यात तसं 5% जरी आलं तरी आपलं आयुष्य सार्थक झालं असं समजायचं. थोडंसं एखादं म्हणजे जे तुम्ही सांगताय थोडं गाण्यातून. आता बघा ना, माझं एक गाणं होतं ते पण त्या पिक्चर मधलंच होतं, ज्याच्यात गुरु एक जगीत राहता, जादू घडे, आता जादू घडे असं पण जादू घडे सांज सांज रंगांची सांज असं पण येऊ शकत नाही. पण ते डायमेन्शन कसं बदलायचं ते जादू घडे सांज रंगांची, हे गुलाब आहे. त्याची जी शेपूट आहे, जादू घडे सांज रंगांची पडे मिठी दोन्ही जगांची, दोन्ही 2 दाखवतात दोन्ही जगांची, क्या बात आहे. धरती आणि आसमान. वा, हे मला अंगावर काटा येतो या सगळ्या गोष्टींचा. ऍक्च्युली ज्या लोकांना त्यांच्याकडे काम करायला मिळालं ना ते सगळ्यात मोठं भाग्यवान. तुम्ही आशाताईंनाच बघा ना. आशाबाई तर बाबूजींना जेवढं आशाताईंनी त्यांना गायलंय आणि त्यांच्यासारखं गायलंय असं कोणीच नाही गायलं. खरंच आहे बायकांमध्ये. हो, बरोबर. सुरेशजी, तुम्ही अगदी जयदेवजींपासून तर विशाल भारद्वाज पर्यंत सगळे जॉनर्स गायले. सिनेमे जलन चप्पा चप्पा चरखा चरख पर्यंत सगळं गायलात. पण काही वेळेला म्हणजे तुमच्या प्रेमापोटी आम्ही असं शोधत असतो कुठे कुठे, तर असं वाटतं की मदन मोहनच्या काळात जर म्हणजे अजून 10 वर्ष, मदन मोहनजी 75 मध्ये गेले, तुम्ही इंडस्ट्रीत 76 मध्ये आलात,
तर आम्हालाच असं वाटतं की 10 वर्ष आधी सुरेश जी असते इंडस्ट्रीत, तर यांनी हे गाणं कसं गायलं असतं किंवा शंकर जयकिशनकडे हे कसं गायले असते, असं तुम्हाला वाटतं का? खूप वाटतं. कधी कधी दुःखी होतो मी की रोशन साहेब, बडे बर्मन दादा, हां, एस जी बर्मन. कारण शंकरजी किशन साहेबांकडे मी गायलो थोडा, हां, पण जयजी नव्हते तोपर्यंत, हां. शंकरजीच करत होते. किंवा रोशन साहेब रोशन तेही साहेब, नव्हते. ते नव्हते. काय कामं केलेत त्या लोकांनी. मदनजी, आता ही गाणी मला लताबाई नेहमी म्हणतात, हं. सुरेश, तू एक 15 वर्ष आधी आला असतास ना, वाह! तर तुला मदन भैयांनी किंवा रोशन साहेबांनी, बर्मन साहेबांनी तुला जरूर, आणि तुला खूप छान गायला मिळालं असतं. खरंच आहे. तर मी म्हणतो काय करू दीदी मी आता, जेव्हा पण ती गाणी मी खूप आवडीने कधी कधी कुठल्या कुठल्या कार्यक्रमांमध्ये मी गातो. तर मी परत मला जी गाणी खूप माझ्या मनात हृदयातली आहे. जे वावरतात, हां, ती रफी साहेबांची, किशोरदांची, मन्नादांची, तलत साहेबांची बरं. किंवा हेमंतदांची, हां, रोशनजी, मदनजी, बर्मन दादा, शंकर जयकिशन यांची गाणी मी आता रेकॉर्ड करतोय. वाह! क्या बात है. हां, आत्तापर्यंत एक 40-50 गाणी मी वाह! ऑलरेडी रेकॉर्ड केलेली आहेत. तलतजींचं कुठलं तुम्हाला असं वाटतं? अरे काय गाणी आहेत. तो माणूस, मखमली आवाजाचा माणूस. शाम गम की वाह, वाह. कसम, आज गमगी है हम, आ भी जा आज वाह, वाह. मेरे सनम, शाम गम की वाह, वाह. कसम. क्या बात है. सुरेशजी, मला एक असं विचारायचं आहे की तुम्ही या सगळ्या जुन्या इन्स्टिट्यूटचे, म्हणजे तुम्ही हल्ली अजूनही गाताय, पण जुन्या काळात जास्त तुम्ही रमता. एकत्रित रेकॉर्डिंग, खूप रिहर्सल, त्याचे मग 15-20 टेक, त्यातनं एक टेक फायनल करणार, तीच गाणी अजून म्हणून सुरू पण आहेत. पण आता काळाप्रमाणे सगळं बदलतं, त्यात चांगलं वाईट दोन्ही भाग असतात. मग तुम्हाला नवीन जो ट्रेंड आहे आता रेकॉर्डिंगचा आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? हा ट्रेंड पण चांगला आहे, पण मुळातच आमचे सगळे संगीतकार ते खूप काळ गाणं टिकावं ह्याकडं थोडंसं दुर्लक्ष करतात, त्याप्रमाणे विचार करत नाही. हां, म्हणून आजही आजच्या घडीला आजची जी जनरेशन आहे, हां, जी स्वतः, ज्या तुम्ही ह्या प्रोग्राम्समध्ये बघत हो, असाल, हो, त्यांना स्वतःला प्रूव्ह करायला त्या जुन्या गाण्यांचाच आधार घ्यायला लागतो. हो, बरोबर, करेक्ट. कारण तुमची ॲबिलिटी, हां, तुम्ही किती पाण्यात उभा आहात, हे जुन्या गाण्यांमुळेच कळतं. खरंच आहे. आणि ह्या आत्ताच्या गाण्यामध्ये ऑर्केस्ट्रेशन जास्त आहे. हो, तुमचा असा बारीक बारीक आवाज येत असतो. अरे त्याला गाणं कसं म्हणायचं मग आपण? बरोबर, त्याला गाणं नाही, मग त्याला मग ऑर्केस्ट्रेशनच म्हणायचं. बरोबर. काय मी काय करायला, मी गाणं रेकॉर्ड करायला नाही चाललेलं, मी ऑर्केस्ट्रा रेकॉर्ड करायला चाललो असं म्हटलं पाहिजे. बरोबर. पण तुम्ही त्याला गाणं ह्या सदराखाली फाटका सदरा देता तुम्ही. असं बरोबर नाही ना. तुमचं गाणं आज तुम्ही केलंय ते निदान एक 20-25 वर्ष तरी चाललं पाहिजे. आज पण आता तू वावा म्हटलंच, मी शामे गम की कसम, माझाही जन्म झाला नसेल, करेक्ट, तुझाही झाला नसेल, नाहीच. त्यावेळचं गाणं आहे. आणि असं पण म्हणता येत नाही, आता नवीन जनरेशनला पण ह्या गाण्यांची ओढ आवड सुरू झाली. आता खूप छान गोष्ट आहे ती. कारण मी माझ्या शिष्यांना हां, जुनी गाणी हे कंपल्सरी मी शिकवतो. बात है. तुम देखो किस तरह सांस ली हुई है, हां, तुम देखो शब्द कैसा कहा है,
गाना छूटता कैसा है, हाँ गाना फिर पिकअप कैसे करते हो, अगर ये ड्यूएट गाना है तो तुमने कहाँ तक लाइन ले जानी है, वाह कहाँ छोड़ने के बाद वो फीमेल आर्टिस्ट को तुम्हारा साथ भी मिलेगा, तुम्हारी हेल्प भी मिलेगी, सगळ्या गोष्टी एकत्र आहेत. म्हणून जी लाईव्ह गाण्यांचा जो मजा होता, हां करेक्ट. कुठलंही ड्युएट गाणं आमच्या वेळेला दोन्ही सिंगर्स एकत्र असल्याशिवाय करत नव्हते. माहिती नाही. आता सगळं वेगवेगळं होतं. हा, सगळेच वेगळे. फ्लूटवाला वेगळा मिळाला किंवा चांगला सॅक्सफोन वाजवणारा वेगळा, तो आपल्या सहा पकडून तो वाजवतो, तो व्हायोलिनवाला आपला सहा पकडून वाजवतो. अरे पण गाणाऱ्यांनी काय करायचं नंतर, त्याला तर पक्का सहा मिळायला पाहिजे ना. तबल्याचा सूर वेगळा असतो. कित्येक वेळेला ओरडून मी प्यारेभाईंना बोलताना, अरे जरा तबला तर जरा सूर में करो यार. बाबूजी आतनं ओरडायचे, अरे काय वाजवताय तुम्ही, जरा बघा जरा काय चाललंय, चला सूर द्या सगळ्यांना, असं बाबूजी ओरडायचे. आणि ते एकत्रित त्याच्यात गिव्ह अँड टेक पण गिव्ह अँड टेक होता. आणि जरी एखाद दुसरं इन्स्ट्रुमेंट इकडं तिकडं असायचं तरी टोटॅलिटीमध्ये जो एक सूर बनायचा, करेक्ट, त्याला पकडून आम्ही गायचो. त्यामुळं ऑर्केस्ट्रा हॉलमधनं सिंगर्स बूथचं सुद्धा जो दरवाजा असायचा तो आम्ही थोडा उघडा ठेवायचो. इन्स्पाइट ऑफ हॅव्हिंग 2-3 सॉंग व्हायोलिनिस्ट, करेक्ट, 3-4 सॉंग व्हायोलिनिस्ट असून सुद्धा दरवाजा उघडा ठेवायचो आम्ही. त्यामुळं सगळ्या ऑर्केस्ट्राचा एक सूर मिळू दे, फार मजा यायची. मग इकडं सरस्वती मा बरोबर गातायत किंवा आम्ही त्यांच्याबरोबर गातोय, आशाताई आहेत, किशोरदा आहेत, रफी साहेब आहेत. काय वातावरण असेल. अरे बापरे. आता सुरेशजी, सगळे रियालिटी शोज मधून नवीन नवीन टॅलेंट येते. आता ज्यांच्या घरी थोडं गाणं असेल त्यांना गुरु शिष्य परंपरा किंवा हे सगळं थोडं तरी कळसेल. काही लोकांना कळत नाही. लांबून रियालिटी शोमध्ये स्पेशली लांबून छोट्या छोट्या गावांमधनं मुलं येतात. मग त्यांना हे काही मग त्या लोकांनी काय करायचं त्यांचं गाणं सस्टेन करण्याकरता, की कारण आजकाल तुमच्या काळात जसं ना एक प्लेबॅक सिंगर म्हणजे अजूनही तुमचं नाव येतं पहिले, तसं हल्लीच्या काळात 2 वर्ष 3 वर्षात हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. पण कसं आहे की खूप छान छान तू प्रश्न विचारलास. कारण आत्ताची जी जनरेशन आहे ती आमच्या कितीतरी पटीनं पुढं आहेत. ते ग्रास्पिंग पॉवर, कॉन्फिडन्स, आणि हाच जर कॉन्फिडन्स त्यांनी एका चांगल्या दिशेनं जर लावला, करेक्ट, तर शुअर शॉट प्लेबॅक सिंगर इंडस्ट्रीला मिळण्याचे 200% चान्सेस आहेत. पण काय होतं, ह्या रियालिटी शोजमुळं जे पहिल्या ऑडिशनच्या वेळेलाच गहाळ होतात, त्यात पण कधी कधी खूप चांगले चांगले निघून जातात. कारण त्यांच्यात ती ह्यांना जे पाहिजे एक्स फॅक्टर तो नसतो. म्हणून तर सगळे गाणारे काय एक्स फॅक्टर दाखवत नाहीत आपला. बरोबर, खरंय. आणि कारण कसं, आज अरिजित हा फेम गुरुकुल मधनं 6व्या नंबरवर आउट झाला होता. काय सांगताय. हो, पद्माच त्याची मेंटर होती ना. बरं, माझी बायको. आणि माझ्याकडे यायचा तो. पद्माला तो मॉमच म्हणायचा, बरं, आईच म्हणायचा. तो खूपदा यायचा, बसायचा गिटार घेऊन. तो ज्यावेळेला ते कॉम्पिटिशन चालू असताना सुद्धा पद्मा मला सांगायची, सुरेश जी एक लड़का है, बस एक कोना पकड़ के बैठा होता है सुरमंडल लेके और ऐसा ऐसा गाता है वो. क्लासिकली हायली टॅलेंटेड आणि ट्रेंड पोरगा आहे तो. काय गातात, फारच छान, फार सुंदर. तर अशी मुलं सुद्धा 6व्या नंबरवर निघून जातात. आणि आज तो मुलगा
कुठलं 100 गाणी असतील तर निदान 98 गाणी गातो तो. हो. तर हे काय जे खरं टॅलेंट आहे, आणि त्यांनी कधी तो गप्प नाही बसला, तो रियाजी मुलगा आहे. तर ह्या कॉम्पिटिशन मधनं गहाळ होऊन काय होतात, फ्रस्ट्रेशन मध्ये जातात. बरोबर. आणि इथं पण जी गाणारी असतात, जी जिंकतात, त्यांना ह्या सगळ्या चॅनलवाले त्यांना बॉन्डेड लेबर सारखं बांधून ठेवतात. 2-3 वर्ष त्यांना प्रोग्राम्स करवत करवत रगडून टाकतात. जे वय त्यांचं गाणं शिकायचं असतं, रियाज करायचं असतं, ते हे लोक वेस्ट करून टाकतात. कुठला एक गायक जर मुश्किलीनं ज्यांचं नशीब चांगलं असतं, असेच गायक 2-3 ह्या प्रोग्राम मधनं आलेले आहेत. जसं श्रेया आलेली आहे, अरिजित आलेला आहे, किंवा सुनिधी चव्हाण आली आहे. बरोबर. याच्या पलीकडे कोण आहे? कोणीच नाही. खरं आहे. तर ज्या वयात तुम्हाला तुमच्या रोपट्याला खत पाणी घालायचं असतं, त्यावेळेला तुम्ही त्याला उघड्यावर ठेवताय. वा, कमाल आहे. आणि ही सगळी गोष्ट आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला वाहून घेत नाही, एक्झॅक्टली, तोपर्यंत तुम्हालाही पाणी प्यायला मिळत नाही. खरं आहे. कारण गुरुजी म्हणायचे आमचे, हा रोज का कुआं है, गाना बजाना मतलब रोज का कुआं, उसको रोज खोदो और रोज पाणी पिओ. तुझ्या कार्यक्रमाचं नाव एवढं छान ठेवलंयस, म्हणूनच ध्येय वेडे. आणि तुम्ही जोपर्यंत वेडे होत नाहीत गाण्यात, तोपर्यंत तुमच्या गाण्याचे वेडे कोणी होऊ शकत नाही. करेक्ट आहे. तुमच्या गाण्याचं जर वेड लावायचं असेल, तो आधी तुम्हाला वेडं व्हायला लागतं गाण्याचं. सुरेशजी, तुम्ही खरंच म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्या एका छोट्याशा रिक्वेस्टवर तुम्ही पटकन ही मुलाखत द्यायला तयार झालात, आणि माझ्या या सिरीजला त्याच्यामुळे ना एक पूर्णत्व आलंय. तुम्ही आमचा खास मित्र. थँक्यू. पण जाता जाता मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन. इलयाराजांकडे तुम्ही गायलेलं ए जिंदगी गले लगा ले, अरिजितचा तुम्ही उल्लेख केला आहे, तर ते गाणं व्हायला पाहिजे. त्यांनी आपण या आपल्या गप्पांच्या मैफिलीची सांगत. जरूर जरूर. ए जिंदगी गले लगा ले, ए जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना. ऐ जिंदगी गले लगा ले, ऐ जिंदगी. छोटा सा साया था, आंखों में आया था, हमने 2 बूंदों में मन भर लिया. छोटा सा साया था, आंखों में आया था, हमने 2 बूंदों में मन भर लिया. तेरा सहारा मिल गया है जिंदगी, तेरा सहारा मिल गया है जिंदगी, तेरा सहारा मिल गया है जिंदगी. वाह. ऐ जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना. ऐ जिंदगी गले लगा ले, हो गले लगा ले, हो गले लगा ले. धन्यवाद. थँक्यू पराग. थँक्यू सुरेशजी. थँक्यू. नमस्कार, मी सुरेश वाडकर. स्वरश्रीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.